बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा राज्यभरातून विरोध केला जातोय। बदलापुरातील नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून शाळेत शिकणाऱ्या 3 वर्षाच्या 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी बदलापूरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं। यासह आंदोलनकर्त्यांकडून रेल रोकोही करण्यात आला। आंदोलनकर्त्यांकडून आरोपीला फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान आरोपीला काय शिक्षा होऊ शकते हे आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही हे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय शिंदेच्या पॉक्सो कलम 74, 75 आणि 76 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे हा गुन्हा अजामीन पात्र आहे। कलम 74 नुसार आरोपीला 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो। कलम 75 अंतर्गत आरोपीला 3 ते 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो आणि 1 ते 5 लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे। कलम 76 अंतर्गत आरोपीला 5 ते 10 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद आहे। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होण्याची तरतूद आहे।